नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात नव्यानं आलेल्या सरकारनं नव्यातला पहिला महत्त्वाचा घेतलेला निर्णय जो थेट जनतेशी निगडित आहे तो आहे इंधन दर कपातीचा. या निर्णयाची आस गेल्या 2.5 वर्षात अनेकदा मवियाकडून ठेवली गेली, पण मवियानं त्यावर पाणीच फेरलं, काही ना काहीतरी कारण दिली आणि त्यात जीएसटी थकल्याचं कारण सर्वाधिक होतं. असं असताना सुद्धा आकडेमोडीत पटाईत असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या सल्ल्यानुसार राज्यातल्या अर्थविभागानं 6,000 कोटींचा बोजा येऊन सुद्धा इंधन दर कपात कशा पद्धतीने करायला हवी याचा प्रस्ताव सादर केला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून अखेरीस राज्यामध्ये आता पेट्रोल मागे 5 रुपये प्रति लिटर, डिझेल मागे 3 रुपये प्रति लिटर इतकी दरकपात करण्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत झाली आहे. राज्य मंत्रिमंडळात तसं पाहायला गेलं तर आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच आहेत, पण तांत्रिक दृष्ट्या हे मंत्रिमंडळ आहे, त्यांनी निर्णय घेतलाय आणि तो लागू सुद्धा होणार आहे. या निर्णयाचं सूतोवाच बहुमत चाचणीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलं होतं. त्यावेळेला अजित पवारांनी सुद्धा निर्णय आत्ता घोषित का करत नाही असा सवाल सभागृहात विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल असं सांगितलं. कालानुसार मंत्रिमंडळाची बैठकही झाली, निर्णयही झाला आणि तो लागू सुद्धा होतोय. हे सगळं करावं याच्यासाठी यापूर्वीच्या सरकारकडे वाहतूकदारांनी अर्ज केले, इंधन वितरकांनी अर्ज केले, सर्वसामान्यांनी सुद्धा डोकेफोड केली, पण हू नाही की चू नाही. केंद्र सरकारनं एकदा नाहीतर दोनदा इंधनावरचा कर कमी केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात मात्र सर्वात महाग इंधन विकलं जात होतं. हे महाराष्ट्रातलं इंधन सर्वात महाग केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हतं तर देश पातळीवर सुद्धा महाग इंधन महाराष्ट्रातल्याच शहरांमध्ये विकलं जात होतं. त्याचे आर्थिक दुष्परिणाम घडत होते. ज्या वेळेला एखादी वस्तू अधिक महाग एखाद्या गावात विकली जाते तेव्हा ती जिथे स्वस्त असते तिथे ती अधिक विकत घेतली जाते. परिणाम स्वरूप आर्थिक उलाढाल ही कायम स्वस्त वस्तू विकणाऱ्या परिसरात जास्त असते. परिणामी तिथून कराचा अधिक उत्पन्नाचा ठेवा हा सरकारला मिळत असतो आणि याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यांमधून इंधनाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली होती आणि महाग इंधन असल्यानं महाराष्ट्रातल्या इंधनाच्या खपतमध्ये अर्थात विक्रीमध्ये घट अनुभवायला येत होती आणि यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना सुद्धा होणारा नुकसानीचा अंदाज आला होता. पण केवळ आणि केवळ हट्टी पद्धतीनं मवियानं आपलं धोरण राबवायचंच ठरवलं आणि इंधन महाग करून दाखवलं. जे इंधन महाग करून दाखवलं होतं ते फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारनं आता स्वस्त करून दाखवलंय. लक्षवेधीत त्याच अनुषंगानं या निर्णयाच्या विविध कंगोऱ्यांना स्पर्श करणारी चर्चा. इंधन स्वस्त करून दाखवलं या चर्चेत आपल्या सोबत सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी आणि मवियाचंही या चर्चेत ते प्रतिनिधित्व करतील असे अरुण सावंत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून प्रवक्ता या नात्यानं मिलिंद कानडे आहेत, वाहतूकदारांचे प्रतिनिधी या नात्यानं बलमलकित सिंग आहेत आणि इंधन वितरक या नात्यानं आपल्यासोबत अली दारूवाला आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा एक पटकन पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला इंधन वितरक या नात्यानं अलीजी आपल्याला आहे. अलीजी, आपण असं म्हणता आहात की इंधन स्वस्त झाल्याचा फायदा तुम्हालाही होणार आहे आणि वाहतूकदारांनाही होणार आहे. यातलं एक आर्थिक गणित पटकन 30 सेकंदात तुम्ही सांगायचंय, त्यानंतर बलमलकित सिंग यांच्यासाठी याच अनुषंगानं पुढचा प्रश्न असेल. अलीजी. प्रसादजी, हे 5-6 रुपये पेट्रोल आणि जे 3-4 रुपये डिझेल मध्ये कमी होणार आहे याचा आज तर आम्हाला फायदा नाही, आज याचा खूप मोठा तोटा आणि नुकसान होणार आहे. पण लॉंग रन मध्ये जे आमच्या महाराष्ट्र राज्यातून जे धंदा आमच्या राज्यातून बाहेरच्या परकीय राज्यात जात होतं
ते उद्या परवापासून ते जायचं बंद होईल. आज महाराष्ट्रामध्ये पेट्रोल 110 रुपये आणि डिझेल 95 रुपये लिटर आहे. आज कधी ते 100 रुपयावरती पेट्रोल आणि 90 रुपयावरती डिझेल आलं तर बाजूच्या राज्यांसोबत आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकतो आणि आमचं जे गेलेलं कस्टमर आहे ते आम्हाला परत भेटू शकतो. या अनुषंगाने आणि आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार यांचा खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. ठीक आहे, धन्यवाद. अलीजी पटकन पुढचा मुद्दा. आपल्या सोबत असलेल्या बलमलकीत सिंग यांना, बलमलकीत सिंग यांचा परिचय वाहतूकदारांचे प्रतिनिधी म्हणून जरी चर्चेत असला तरी त्याचबरोबर ते ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सुद्धा नेते आहेत आणि ही काँग्रेस प्रणित वाहतूकदारांची संघटना आहे. ते स्वतः गेली 2.5 वर्ष वारंवार इंधनाचे दर कमी राहावेत याच्यासाठी प्रयत्न करत होते. अखेरीस बलमलकीत सिंगजी तुमची मागणी मान्य झाली आहे. आता महाराष्ट्रातच टाक्या फुल होणार आहेत. जी बहुत बहुत धन्यवाद. सबसे पहले तो मैं महाराष्ट्र सरकार का धन्यवाद करता हूं और जो ये निर्णय आज इन्होंने महत्वपूर्ण निर्णय परिवहन उद्योग के लिए और एक आम व्यक्ति के लिए लिया है उसका हम स्वागत करते हैं. ये मांग हम पिछले 2 बरस से महाराष्ट्र सरकार से कर रहे थे लेकिन ये मांग हमारी पूरी नहीं हुई. हमने आंकड़े भी बताए क्या किस तरह महाराष्ट्र को नेबरिंग स्टेट में तेल की कीमतें कम है और किस तरह नुकसान हो रहा है जी. और खुशी हुई थी जब एकनाथ शिंदे जी ने असेंबली में ये घोषणा की थी कि तेल की कीमतों में कमी लाएगी और पहली कैबिनेट मीटिंग में ये घोषणा उन्होंने की है और बहुत बड़ी राहत है परिवहन उद्योग को, आम व्यक्ति को, और हम इसकी जितनी सराहना करें उतनी कम है. जी, बलमलकीत सिंग जी, इस मुद्दे पर आगे भी आपसे जुड़ते रहेंगे. पटकन या मुद्द्यावर मिलिंद कानडे आपली सुद्धा एक 30 सेकंदात प्रतिक्रिया घेतो. 6,000 कोटी रुपयांचा बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडेल पण तो आम्ही सोसायला तयार आहोत. अर्थात पण हे सरकार सोसायला तयार आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री या नात्यानं केलंय. 6,000 कोटीचा बोजा सहन करणं, सोसणं आत्ताच्या घडीला महाराष्ट्र सरकारला कसं झेपणार आहे? महाराष्ट्र हे औद्योगिक प्रधान राज्य आहे. या राज्याचा सर्वात मोठा वाटा असतो जीएसटीच्या कलेक्शन मध्ये. त्यामुळे ही भारताची आर्थिक राजधानी असलेलं राज्य आहे. त्याच्यामुळे अंदाजपत्रकाचा आकार बघता महाराष्ट्र राज्य सरकारसाठी 6,000 कोटी ही मोठी रक्कम नाही. ती इतर मार्गाने सुद्धा आणता येईल. पण सर्वात महत्वाचं आहे की सामान्य जनतेवर जो लागला जाणारा इंधन भार होता तो कमी करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ही प्रामाणिक प्रयत्नाचा हे पहिलं पाऊल आहे. जसं बळीराजाला वरुण राजाच्या आगमनाने आनंद झाला आहे तसं सामान्य जनतेला या मंत्रिमंडळाच्या या निर्णयाने नक्कीच आनंद होईल. आणि मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, एका प्रख्यात हिंदी चित्रपटात जसं म्हटलं आहे, ये तो झाकी है पिक्चर भी बाकी है, त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये हे नवीन आलेलं सरकार अशा प्रकारचे लोकाभिमुख निर्णय घेईल आणि जनतेला सुसह्य होईल, त्यांचं राहणीमान हे सहज करता येईल अशा दृष्टीने मनापासून प्रयत्न करेल याच्याबाबत विश्वास आहे. जी, मिलिंद कानडे यांचं उत्तर पोहोचलं. अरुण सावंत, स्वाभाविकरित्या आपल्याकडून तुमच्या सरकारकडून गेल्या काळात या निर्णयाची अपेक्षा होती. तुम्ही जीएसटीचं रडगाणं चालू ठेवलं, निर्णय घेतला नाहीत. नव्या सरकारनं त्याच स्थितीमध्ये त्याच जागेवर बसून निर्णय घेतलेला आहे. पहा प्रसादजी, आता अनेक नेत्यांनी आपापली मतं मांडली. आत्ताच एका नेत्यांनी असं म्हटलं की ये तो अभी झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है. हे खरोखर असं आहे की हे ऊंट के मुंह में जीरा है या प्रकारचं मला वक्तव्य करावे लागेल. आपण असं म्हणत आहात, आपण असं चित्र रंगवत आहात आपल्या चॅनेलवरती की महाराष्ट्रातील जनता अतिशय खुश झालेली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आपण गृहीत धरू नका. महाराष्ट्रातली जनता इतनी मूर्ख नाहीये की एका बाजूने केंद्र सरकारने दर जे आहेत इंधनाचे भरमसाठ वाढवायचे आणि दुसऱ्या बाजूने मग थोडंसं कमी करायचं
तसाच प्रकार महाराष्ट्राच्या ह्या नव्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा अरुण सावंत, आपल्याला असं वाटतंय की जनता खुश झालेली नाहीये, जनतेला याचा आनंद नाही असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि तसं जर म्हणायचं असेल तर असा कितीसा दर वाढलेला होता जो कमी केल्यानं जनतेला आनंद झालेला नाहीये असं तुम्हाला सांगायचंय? 100 रुपयाच्या खाली डिझेल पोहोचतंय, 100च्या आसपास पेट्रोल पोहोचतंय. प्रसादजी 1 मिनिट मला बोलू द्या कृपया, आपण मध्ये बोलू नका. आपल्याला जर खरोखर महाराष्ट्राच्या जनतेला खुश करायचं असेल तर केंद्र सरकारने जीएसटीचे दर वाढवलेले, पीएनजीचे वाढवले, सीएनजीचे वाढवले, एलपीजीचे वाढवले, ते दर अगोदर कमी करा आणि मग बोला की महाराष्ट्रातील जनता खरोखर सुखी झालेली, खुश झालेली आहे. आपण दुधावरचे जीएसटी लावला, ताकावरती लावला, दह्यावरती लावला, तांदूळ, गहू, बाजरी सर्वांवरती आपण जीएसटी लावला. तुम्हाला लाज वाटली पाहिजे की एवढं सगळी महागाई करून सुद्धा आपण म्हणतात की महाराष्ट्रातील जनता सुखी झाली, खुश झालेली म्हणून. मी कानडेजी याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो, पण तत्पूर्वी एकदा थेट पेट्रोल पंपावरच्या प्रतिक्रिया काय आहेत ते अली दारूवाला यांच्याकडून ऐकूया आणि त्याच्यानंतर अर्थविषयक ज्या गणितांच्या आधारे अरुण सावंत महाराष्ट्रातली जनता सुखी नाही असं सांगतायत त्याचं उत्तर घेऊयात. अलीजी, महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त झालं म्हणून लोकांना आनंद नाही झालेला आहे असा दावा आहे काँग्रेसचा. साहेब, मी एक गोष्टी क्लिअर करू इच्छितो. जे कानडे साहेबांनी सांगितलं का 6,000 कोटीचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट, फडणवीस आणि शिंदे गव्हर्नमेंट लॉस बेअर करणार आहे, हे लॉस महाराष्ट्र सरकारला होणार नाही. तुम्ही कधी ते पॉलिसी बघितली ना, हे रेट कमी केल्याने जे धंदा आपल्या राज्याच्या बाहेर जात होता ते दुप्पटहून जास्त ते महाराष्ट्रात परत येणार. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो या माध्यमातून का 6,000 तर जे लॉस ते भरून निघेलच, आपल्या त्याच्यावरती आपल्याला प्रॉफिट ही होणार आहे आणि आपलं सेल एवढं वाढणार आहे, आपल्याला हे झालेला लॉस हे भरूनही निघेल आणि या बिझनेसने आपल्याला रेव्हेन्यू इन महाराष्ट्र हे पूर्वीपेक्षा जास्त. अलीजी, पण अलीजी सगळ्यात महत्वाचा विषय जो होता की महाराष्ट्रातल्या जनतेला आनंद नाही झालाय, इंधन स्वस्त झालं म्हणून, हा काँग्रेसचा दावा आपल्याला पटतोय का? वाहतूकदारांनी तर सांगितलं की त्यांना आनंद झालेला आहे. वाहतूकदार हे घाऊक खरेदीदार आहेत इंधनाचे, त्यांच्याकडून त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट अर्थात त्याचा जो काही परिणामकारक विषय समोर येतो तोही आपल्या सगळ्यांना ठाऊक असतो. आता अलीजी आपली प्रतिक्रिया पटकन अपेक्षित करतो, 30 सेकंद आहेत फक्त. सर, किती सिंपल लॉजिक आहे सर. 110 वरनं पेट्रोल 102, 103 रुपयावरती आलेला आहे. जनता खुश नाही म्हणजे मला काय समजतच नाही, यांना काय सांगू या सावंतजींना. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जे बाजूच्या राज्यामध्ये महाराष्ट्र सोडून जे बाकीचे राज्य आहे सर, तिथे 80 आणि 90 रुपयाला पेट्रोल भेटतोय सर. 110 वरनं कधी हे 100 रुपीज 100 रुपयावरती आला तर सर्वसामान्य माणसं आजपासून पंप शुकशुकाट झालेला आहे. ते म्हणतात आम्ही उद्या कमी रेटमध्ये आम्ही पेट्रोल भरू. आमच्या पंप आज जे झालेला तुटवडा आहे त्याचा आम्हाला गम नसताना आम्हाला त्याची खुशी आहे. आम्हाला माहिती उद्या जे सूर्य उघडणार आहे त्यामध्ये आमचा सेल वाढून आम्हाला भेटणार आहे. मॅक्सिमम टर्नओव्हर आणि मिनिमम प्रॉफिट याच्या गणिताच्या आधारे आता पेट्रोल पंप धारक उद्यापासून होणाऱ्या त्यांच्या विक्रीच्या माध्यमातून होणाऱ्या फायद्याची वाट पाहतात. कानडेजी, आपल्याकडून अपेक्षित करतो उत्तर ज्या आधारे जीएसटी वाढवला आहे, इतरही काही करांच्या मध्ये फेररचना करण्यात आलेली आहे, पीएनजी वाढवलेला आहे, अर्थात पाईप गॅस वाढवला आहे, अशा कारणांच्यामुळे जनतेच्या दुःखांची यादी काँग्रेसला द्यायची आहे. हा काँग्रेसचा वस्तुस्थिती न स्वीकारण्याचा धोरणात्मक निर्णय आहे की त्यांना आता उत्तर सापडत नाहीयेत? त्यांना काय मला हे निश्चित माहिती नाही. काँग्रेस सांगेल. आदरणीय सावंतजी इथे बसल्या ते असंसदीय शब्दांचा वापर करतात, तसं आम्हाला करू इच्छित नाही. त्यांची जनतेशी नाळच तुटलेली आहे, त्याच्यावर सिद्ध करतात आहे. जे जनतेला गरजेसाठी आवश्यक गोष्टी आहे त्यावर निश्चित करभार कमी केला जाणार आहे. जीएसटी काउन्सिल याच्यावर योग्य निर्णय घेईल केंद्रामध्ये आणि त्याच्याच बरोबर जीएसटी काउन्सिलमध्ये राज्य सरकार सुद्धा आहे, काँग्रेसचे राज्य सुद्धा आहे. त्यांनी जीएसटी काउन्सिलमध्ये यावं आणि त्यांनी जीएसटी काउन्सिलमध्ये सांगावं की या गोष्टींचं कर रचना कमी करा म्हणून. यातला एक जो तार्किक मुद्दा मांडायचा प्रयत्न अरुण सावंत करतात की जनता खुश नाही. तुमच्या लेखी तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया पोहोचलेल्या आहेत? याच्या आधी 2.5 वर्षात इंधन स्वस्त करा लोक सांगत होती, ते ऐकलं जात नव्हतं. जनतेशी त्यांची नाळ तुटलेली आहे.
जेव्हा 21 मे 2022 रोजी केंद्र सरकारने जे टॅक्सेस कमी केले, स्पेशल ऍड व्हॅलोरम टॅक्स आणि रोड टॅक्स, त्यावेळेच्या झालेल्या चर्चेमध्ये सुद्धा मी तेच उत्तर दिलं होतं. आपल्याला आठवत असेल, प्रेक्षकांना सुद्धा आठवत असते, प्रेक्षकांची स्मरणशक्ती जास्ती असते, की आदरणीय काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा त्यांना हे निश्चित माहित असेल. तेव्हाही सावंत साहेबांना सांगितलं होतं की हे केंद्र सरकारने पाऊल उचललेलं आहे. त्यांनी त्यावेळेस 21 मेच्या नोटिफिकेशन मध्ये स्पेशल ऍडिशनल एक्साइज ड्युटी आणि रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस कमी केला होता. पण त्या अनुषंगाने राज्य सरकारने स्वतःतर्फे काहीही केलं नव्हतं. महाराष्ट्र व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये त्यावेळेस त्यांनी काहीही कमी केलं नव्हतं. बिलकुल. आणि याच्यातली तर एक आणखीन विशेष बाब आपल्याला चर्चेत नमूद करावीच लागेल की आपण काही करत नाही हे लपवण्याच्यासाठी वॅट कपात झाल्याचा खोटा GR या गेल्या सरकारनं काढला. अरुण सावंतजी, हे आपल्यालाही आठवत असेल आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या लेखी होय नाही मधल्या असल्या तरी पण मला एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. काल तुम्ही 110 रुपयांनी पेट्रोल खरेदी करत होतात, आज तुम्ही 100 रुपयांनी पेट्रोल खरेदी करणार आहात. तुमच्या खिशात 10 रुपये जास्त वाचले, याचं तुम्हाला दुःख कसं असेल? प्रसादजी, आपण स्वतः आणि जे कोणी 3 प्रवक्ते इथे आता बोलत आहेत, हे सर्व एवढे साधेमुळे कसे मला हेच कळत नाही. ज्या केंद्र सरकारने, सावंत साहेब एकच मिनिट, एक गल्लत करताय तुम्ही. इथे 3 प्रवक्ते नाहीच आहेत, इथे भाजपचा एकच प्रवक्ता आहे. जनतेपर्यंत पोहोचवा. अरुण सावंत एकच भाजपचे प्रवक्ते आहेत, मिलिंद कानडे, आणि दुसरे बलमलकीत सिंग हे तुमच्याच काँग्रेस पक्षाचे संघटनेचे प्रतिनिधी आहेत. साथ देत आहेत आणि जनतेची दिशाभूल करत आहेत. मी आपणास पटवून देतो की ऐका, एक मिनिट ऐका, ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता या देशामध्ये होती त्यावेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर काय होते त्याचा आपण अभ्यास करावा. आणि आता भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत याचा अभ्यास करावा. आपण सर्व काही चित्र आपल्याला जनतेसमोर. सावंत साहेब एक छोटा प्रश्न विचारतो. दिशाभूल करून असं सांगतो. सावंत साहेब एक छोटा प्रश्न आपल्याला विचारतो. कमी झाले म्हणजे फार मोठा जनतेचा फायदा झाला. एका बाजूने आपण 5 रुपये कमी केले, दुसऱ्या बाजूने आपण जीएसटीचे दर वाढवून जनतेच्या खिशातला पैसा लुटण्याचा प्रयत्न करत आहात. त्याच्याबद्दल सुद्धा बोला. बिलकुल बोलूया. फक्त एका गोष्टीची आठवण आपल्याला कायम तर्क देत असताना लक्षात ठेवावी लागेल की काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा देशाची लोकसंख्या काय होती, आज देशाची लोकसंख्या काय आहे. अर्थात तुमच्या दुसऱ्या मुद्द्याच्या आधारे बलमलकीत सिंग यांना पटकन बोलतं करतो. बलमलकीत सिंगजी, काँग्रेस दावा करते की जनता काही खुश नाही, तुम्ही वाहतूकदार, तुम्ही मात्र आनंदी दिसताय, असं कसं असू शकतं? तुम्ही कसे काय आनंदी होऊ शकतात? काँग्रेसला प्रश्न पडलाय. जी, मैंने पहले ही बताया है, अपनी प्रक्रिया दी है कि परिवहन उद्योग इससे काफी खुश है, क्योंकि जो हम तेल नेबरिंग स्टेट से लेते थे उसमें कटौती होगी और ये मांग हमारी कई समय से सरकार के पास पड़ी हुई थी. और खासकर जो हमारे विद इन द महाराष्ट्र जो ट्रांसपोर्टर अप्लाई करते थे वो कहीं ना कहीं तेल की कीमतें उछले स्तर पर होने के कारण नेबरिंग स्टेट के साथ में compete नहीं कर पाते थे. और मैं तो यही इन शॉर्ट में कहूंगा, वी आर द नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन, नॉन प्रॉफिटेबल, नॉन रिलीजियस, कि हम जो ये कटौती हुई है. लेकिन सिंह साहब, इस सवाल आप अपना जवाब तो दे रहे हैं, कांग्रेस मानने को तैयार नहीं है. कांग्रेस इस बात पे आपसे दो राय नहीं रखती कि आप खुश हैं. कोई खुश हो ही कैसे सकता है, ये सवाल है कांग्रेस का. देखिए, मैं कोई पॉलिटिकल एंगल से नहीं बोल रहा हूं जी. मैं एक भावना जो वाहतूकदार की है, परिवहन उद्योग की है, उसको आपके चैनल के माध्यम से व्यक्त कर रहा हूं. ठीक आहे. सावंत साहेब, वाहतूकदारांचे प्रतिनिधी या नात्यानं बलमलकीत सिंग काय म्हणाले ऐकलत, अली दरवाला काय म्हणाले ते ऐकलत, मिलिंद कानडे काय म्हणाले ते ऐकलत, तरीही आपला मुद्दा कायम आहे. मला पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला न्यायचं आहे. तुमच्या कार्यकाळामध्ये जर हा निर्णय तुम्ही घेतला असतात तर त्याचं समर्थन तुम्ही वेगळ्या पद्धतीनं केलं असतं. मला एकच सांगा, जर समजा इंधन स्वस्त करणं हा कोणत्याही प्रकारे जनतेच्या जखमेला फुंकर घालण्याचा प्रयत्न नसेल तर मग जीएसटीच्या रडगाण्याला समोर ठेवत आपण वॅट कपात केल्याचा खोटा GR का काढला होता? नाही, मला तुम्ही कोणत्या खोट्या GR बद्दल म्हणत आहात ते मला काही अजून स्पष्ट उमरलेले नाहीये. परंतु
ज्या प्रकारे मागे जेव्हा आमचं सरकार होतं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आरडाओरड करत होते की सरकारने व्हॅट कमी करा, राज्य सरकारतर्फे जो काही व्हॅट लावला जातो तो कमी करावा, जेणेकरून केंद्र सरकारने जे काही दर कमी केले त्याच्यात अजून रिलीफ मिळेल. परंतु त्यावेळेस तसं करणं राज्य सरकारला हितावं वाटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते केले नव्हते आणि याच्याबद्दल स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी त्यावेळेस दिलं होतं. आता मात्र आपण म्हणत आहात की 5 रुपये आणि 3 रुपये कमी केल्यामुळे महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे. हा मात्र निरागस खोटा तुमचा एक तुम्ही इथे ठेवलेलं म्हणणं मी म्हणेन. आणि मी आपल्यास पुन्हा सांगू इच्छिन की या राज्यामध्ये सध्या हे जे काही बेकायदेशीर सरकार आलेले आहे त्या सरकारचा उदो करण्याचं जे काही आपण सर्वांनी 2 दिवसात हे जे काही कारस्थान रचलेलं आहे हे कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. जर खरोखरच जनतेला आपल्याला खुश करायचं असेल तर हेच इंधनाचे दर तुम्ही 20 ते 25 रुपयाने कमी केले पाहिजे होते, ते का नाही केले आपण? मिलिंद कानडे, 20 ते 25 रुपये इंधन स्वस्त करावं अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. आम्ही आज शिवसेना, एकनाथजी शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार आहे. आजच्या घडीला जे काही विरोधक म्हणतात ते शांत चित्ताने ऐकणं हे आमचं काम आहे. कितीही ओरडाओरडी केल्याने मुद्दे जे ओरडा की तुम्हाला आम्हालाही ओरडता येतं, सावंत साहेब आम्हालाही ओरडता येतं, पण आम्ही आज राज्य करतो त्याच्यामुळे आम्हाला ऐकणं हे आमचं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे आम्ही ऐकतो आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्हालाही बोलता येत नाही. मी तर्काने मानतो आहे जे आज जे आहे आज ही पहिली पायरी आहे, ही सुरुवात आहे. ही सुरुवात जेव्हा केली आहे राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन हे पहिलं पाऊल टाकलं आहे. किती याच्यात कमी हे निश्चित केलं नाही. आणि जेव्हा जर तुमचं एवढं आहे तुमच्या काँग्रेस आणि जे राज्य आहेत त्या राज्यांनी जीएसटी काउन्सिलमध्ये येऊन बोलावं आणि त्यांनी राज्यांमध्ये रेट्स कमी करायचा प्रयत्न करावा. जे काय तुम्ही इतर जीवनावश्यक गोष्टींच्या रेट्स कमी करा असं म्हणताय हेच तुमचं म्हणणं तुमच्या आदरणीय अर्थमंत्र्यांना जिथे तुमचे काँग्रेसचं राज्य आहे त्यांनी जीएसटी काउन्सिलमध्ये मांडावं आणि त्यांनी ते रेट्स कमी करावे. कोणी धरला तुम्हाला? कोणी वस्तूंची यादी वाचली जीएसटी काउन्सिलमध्ये मांडा आणि त्या ठिकाणी रेट्स कमी करून घ्या. आपण आज इथे इंधन वाढीवर चर्चा करायला जमलो आहोत तर आपण इंधन वाढीबाबतच बोललो पाहिजे. इंधन वाढी मधला जो कर कमी केला आहे, इंधन वाढ कर कमी करायचा प्रयत्न केलाय त्याच्यावर आपण बोललो पाहिजे. आपण चर्चा भरकटत आहे, आपण त्यांनी स्पष्ट चित्त आहे ते समोर यायला पाहिजे. ज्या प्रेमाच्या बोलणी आता आपण करत होते, आपण म्हणता की जीएसटी काउन्सिलमध्ये तुमच्या अर्थमंत्र्यांनी आलं पाहिजे होतं आणि आपलं म्हणणं मांडलं होतं. परंतु हे पहिलं केंद्र सरकार कोणाचंही म्हणणं ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नाही. आमचे अर्थमंत्री अजित पवार साहेब स्वतः तिथे गेले होते, त्यांनी या राज्याची बाजू मांडली, परंतु सरकार कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि या महाराष्ट्राला आणि या देशाच्या जनतेला थोडं आपल्याला आपल्या स्मृतींना ताजं करून घ्यायला लागेल. पहिल्यांदा अजित पवारांनी असं म्हटलं होतं की होय जीएसटी अंतर्गत जर समजा इंधन आलं तर त्याचं महाराष्ट्र समर्थन करेल. अचानक त्यांनी त्यांची 24 तासाचीच भूमिका बदललेली होती. त्यामुळे तिथे जाऊन अर्थात जीएसटी परिषदेत जाऊन त्यांनी काही वेगळ्या भूमिका मांडल्या असं नाहीयेत. आपल्याला पटकन एक मुद्दा प्रसादजी हे जे आपण आता बोललात हे बोलणं मी मान्य करत नाही. अरे असं कसं नाही मान्य करणार आहो? याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांचं एक वक्तव्य दुसरं वक्तव्य दोन्ही वक्तव्य त्यांची समोर आहेत. अरुण सावंत दाखवत नाही. जीएसटी काउन्सिलचे सगळे दाखवत रेकॉर्ड आहेत. बिलकुल बिलकुल. अली दारूवाला यांच्यापर्यंत पोहोचूया. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत. दाखवा ना जनतेला. सावंत साहेब एका गुगलच्या क्लिकवर सगळे उत्तर सापडतील. अर्थमंत्र्यांनी रेट कमी करण्याबाबत कधीही भूमिका मांडलेली नाही. बिलकुल चुकीचं बोलणे आपलं. अहो खरं आहे. तुम्ही दाखवा, असे मिनिट्स दाखवा, असे मिनिट्स ऑफ मीटिंग दाखवा ना की कोणत्या अर्थमंत्र्यांनी नुसतं महाराष्ट्रच माहिती म्हणत आहे. जिथे कुठे काँग्रेसचं राज्य आहे तिथल्या अर्थमंत्र्यांनी जीएसटी काउन्सिलमध्ये रेट्स कमी करा अशी काही त्यांनी म्हटलं मांडण्याचं असा प्रस्ताव ठेवल्याचं तुम्ही दाखवा ना जनतेसमोर. जय महाराष्ट्र चॅनल तुम्हाला ते बोला देईल. त्या चर्चेला लागेल आम्हाला बोलवू नका. फक्त चालवणी सावंत साहेबांना बोलवा, त्यांच्याकडनं म्हणून घ्या. काउन्सिलची ऐका ना एक मिनिट. जीएसटी काउन्सिलची जी मागची मीटिंग झाली
तुम्हाला जर मिनिट्स बघायचेच असतील तर आपल्यासाठी जीएसटी काउन्सिलमध्ये ते खुले ठेवलेत, आपल्या जवळ पाहावे. तुम्ही माझ्याकडे कशाला मागता? अहो सावंत साहेब, तशा प्रकारचा कुठला तपशील उपलब्ध नाहीये. आणि त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मिलिंदजी आपण आठवण करून द्यायला हवी की अजित पवार म्हणाले होते, होय महाराष्ट्र जर समजा इंधन जीएसटी मुक्त होत असेल, जीएसटी अंतर्गत येत असेल, माफ करा, तर ते त्याचा समर्थन करतील. पण नंतर त्यांनी ती भूमिका बदलली होती. एक मिनिट प्रसादजी, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते हुशार आहेत, ते त्यांचं मत मांडू शकतात. आपण कृपया तुमच्या तोंडून त्यांना उत्तर सांगण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. उत्तर द्या, आता आपणच उत्तर द्या. मिलिंद कांगडेजी यांना पटत नाहीये. प्रश्न विचारला ते बोला ना देवा. आपण आपल्या वेळेला टिकून राहू. आपण एकमेकावर वैयक्तिक काही न बोलता आपण ही चर्चा पुढे नेऊया. बिलकुल. या निमित्ताने बघा, अरुण सावंत एक मिनिट थांबा. मला अली दारूवाला आणि त्याचबरोबर बलमलकीत सिंग या दोघांनाही विचारायचंय. प्राप्त स्थितीमध्ये इंधनाचे दर हे कमी झालेले असले तरी पण ते आणखी कमी व्हावेत असं निश्चित प्रत्येक घटकाला वाटतंय. अली दारूवाला, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र किती रुपयामध्ये इंधन विकू शकतो याचाही विचार आपल्याला करायला हवा. समुद्रमार्गे आपल्याकडे इंधनाच्या निमित्तानं येणारं कच्चं तेल, त्याच्यावर होणारी रासायनिक प्रक्रिया आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेला प्रदेश, या तीन गोष्टींचा विचार करून आपण शेजारच्या राज्यांच्या पेक्षा स्वस्त इंधन विकू शकतो का, की आपल्याला आत्ताच्या घडीला 100च्या आसपासच इंधन ठेवावं लागेल? नाही प्रसादजी, टू सेट द रेकॉर्ड राईट, मी तुम्हाला तीन गोष्टी एकदम क्लिअर करून देतो. जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला कधी आठवण असेल तर आपण मे महिन्यामध्ये जेव्हा मोदी सरकारने एक्साइज रिडक्शन केलं होतं तेव्हा जे 2.4 रुपीज आणि 1.6 रुपीजचं जे महाराष्ट्र सरकारने जे खोटं आश्वासन दिलं होतं ते तुम्ही आणि मी याच माध्यमातून आपण यांचा पर्दाफाश केला होता. ते खोटं आश्वासन होतं. पॉईंट नंबर 1. 10 नोव्हेंबरला जेव्हा दिवाळीच्या दिवशी 10 रुपये पेट्रोल आणि 8 रुपये डिझेलमध्ये कमी केलं तेव्हापासून पेट्रोल 130 रुपयापासून आज 100 रुपयावरती येऊन पोहोचलेला आहे. तर जनतेला तुमच्या माध्यमातून हा आज व्हिडिओ व्हायरल होऊन द्या. 130 रुपयावरनं आज महाराष्ट्रामध्ये पेट्रोल 100 रुपयावरती आलेलं आहे आणि डिझेल 110 रुपयावरनं 90 रुपयावरती आलेलं आहे. 30 रुपीज रिडक्शन इन पेट्रोल, 20 रिडक्शन इन डिझेल. याचा महाराष्ट्रामध्ये पेट्रोल असोसिएशनच्या संघटनेने मी त्यांचं स्वागत करतो. नंबर 2 खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे लँडेड कॉस्ट आहे मी तुम्हाला अजूनही जेव्हा आता आणि सरकारला जेव्हा समजत केल्याने यांचा घट होत नाही, बल्कि तिजोरीमध्ये इन्कम जास्त होती. जेव्हा यांच्या लक्षात येईल, मी तुम्हाला आश्वासन देतो, हे लोक वॅट 10 आणि 15% आणून ठेवल्याशिवाय हा सरकार राहणार नाही. पण एक गोष्टी क्लिअर जनतेला आज समजून द्या, जे जे एक्साइज ड्युटीच्या माध्यमातून 2.5 वर्षात जे कोविडमध्ये मोदी सरकारने जे एक्साइज वाढवलं होतं, आज ते परत 19 रुपये पेट्रोलवरती आणि 15 रुपये डिझेलवरती आणून, म्हणजे जे प्री कोविड काळाचा जे रेट होता आज पेट्रोल आणि डिझेलवरती एक्साइज हे ऍडिशन 0 झालेलं आहे. आणि वॅट जे सरचार्ज जे महाराष्ट्र सरकारमध्ये लावलेलं होतं, दुष्काळी कर आणि दारूबंदी कर, आज हे रद्द झालं. हे मी आपल्या माध्यमातून घोषणा केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. प्रसादजी धन्यवाद या आपल्या सविस्तर आणि तांत्रिक दृष्ट्या अत्यंत सुस्पष्ट अशा उत्तराच्यासाठी. बलमलकीत सिंग, आपल्यासाठी पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकारचे आणखीन निर्णय वाहतूकदारांच्या फायद्याचे या निमित्तानं तुम्ही अपेक्षित करत आहात? देखिए, जो शुरुआत हुई है हम उम्मीद करेंगे कि इसमें और कटौती हो, कि जो नेबरिंग स्टेट है जैसे गुजरात है, मध्य प्रदेश है, कर्नाटका है, इसके मुकाबले में हमारी तेल की कीमतें हों. और भी हमारे कई समस्या है. हमारे को ट्रक टर्मिनल, पार्किंग बेस, हाईवे एमिनिटीज और हाईवे करप्शन, इसके बारे में ही हमने नई सरकार को लिखा हुआ है. और उम्मीद करते हैं कि जल्द मिलकर जो हमारी ट्रांसपोर्ट इंडस्ट्री, जो कि लाइफ लाइन ऑफ इकोनॉमी है, अगर शरीर में खून चलता है तो शरीर चलता है, सड़कों पर गाड़ी चलेगी तो देश चलेगा, राज्य चलेगा. हमारी कई और मांगे हैं और उम्मीद करते हैं कि एक शुरुआत हुई है और आगे जनता जल्लोष करत आहे. ठीक आहे, बलमलकीत सिंग जी, आपली भूमिका पोहोचली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीच्या मुळे वाहतूकदारांच्या आनंदात भर पडली आहे आणि त्यांच्या आणखीनही इतर अनेक मागण्या आहेत ज्याचा पाठपुरावा आपण करालच. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला ही चर्चा आटोपती घ्यायची. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.